नमस्कार दर्शक श्रोते हो, तुम्ही पाहत आहात तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, आज जरा इतर विषयापेक्षा थोडंसं गंभीरपणे लक्ष द्यायला हरकत नाही. त्याचं कारण असं आहे, आपल्या चर्चा तुमची आमची या सदरामध्ये ज्योती आगलावे असं म्हणतात की इराण, इराक व अमेरिका यांचे सध्याचे संबंध व त्याचा जगावर परिणाम काय, आणि त्यासोबत भारतीयांनी पुढच्या काळासाठी म्हणजे भविष्यासाठी काय करावं. खूप सुंदर प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. म्हणून सर्वदर्शन या यूट्यूब चॅनलच्या वतीनं मी सर्वप्रथम या दर्शक श्रोत्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो. ताई, तुमच्या प्रश्नावर आता आपण चर्चा करूया. इराण, इराक आणि अमेरिका या 3 देशांमधील संबंध सध्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात संवेदनशील टप्प्यातून जात आहेत. नुकत्याच झालेल्या लष्करी संघर्षामुळे म्हणजे फेब्रुवारी 2026 मधील ऑपरेशन एपिक पिड्यू आणि त्यानंतर लागू झालेल्या सागरी नाकेबंदीमुळे या भागातील परिस्थिती कमालीची तणावपूर्ण आहे. या तिन्ही देशाचे सध्याचे परस्पर संबंध आणि त्याचा जगावर होणारा परिणाम खालीलप्रमाणे किंवा पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. तिन्ही देशाचे परस्पर संबंध बघूया. अमेरिका आणि इराण थेट युद्धाची परिस्थिती आणि युद्धविराम. लष्करी संघर्ष. फेब्रुवारी 2026 अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठे हवाई हल्ले केले, ज्यामध्ये इराणच्या सर्वोच्च नेत्यासह लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले. याला उत्तर म्हणून इराणने अमेरिकन तळावर शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. सागरी नाकेबंदी व व्यापार युद्ध. सध्या अमेरिका आणि इराण एकमेकाविरुद्ध उभे ठाकले आहेत. अमेरिकेने इराणच्या बंदरावर नौदलाची नाकेबंदी केली आहे, तर इराणने स्ट्रेट ऑफ हार्मुज, जागतिक खनिज तेलाचा मुख्य सागरी मार्ग मधून होणारी जहाजांची वाहतूक रोखली आहे. सध्याच्या स्थितीचा विचार करता सध्या पाकिस्तानच्या मध्यस्थीने दोन्ही देशामध्ये 60 दिवसांच्या तात्पुरत्या युद्धविरामासाठी आणि अणु कार्यक्रमावर नवीन तोडगा काढण्यासाठी पडद्यामागे बोलणी सुरू आहेत, परंतु ठोस करार अद्याप झालेला नाही. इराण आणि इराकच्या बाबतीत जर विचार केला तर राजकीय आणि लष्करी प्रभाव आहेत. इराकची कोंडी. इराक भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या या वादाच्या केंद्रस्थानी अडकला आहे. इराक सरकारवर इराणचा मोठा राजकीय प्रभाव आहे. मिलिशिया गट. इराकमधील इराण समर्थित लष्करी गट, उदाहरणार्थ मधील पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस, ज्याला PMF असं म्हणतात, थेट अमेरिकेविरुद्धच्या संघर्षात इराणच्या बाजूने उतरले आहेत. यामुळे इराण इराकी भूमीचा वापर अमेरिकेवर दबाव आणण्यासाठी करत आहेत. त्यानंतरचा मुद्दा जर विचार केला, अमेरिका आणि इराक. सुरक्षेचे आव्हान. तणावाचे संबंध इराकमध्ये अजूनही काही प्रमाणात आहेत. अमेरिकन सैन्य उपस्थित आहे. इराण समर्थित गटांनी इराकमधील अमेरिकन दूतावास आणि सैन्यावर हल्ले केल्यामुळे अमेरिकेने इराकी भूमीवरच पलटवार केले आहेत. राजकीय दबावाचा विचार करता अमेरिकेने इराकच्या नवीन सरकार स्थापनेत इराण समर्थित नेत्यांना दूर ठेवण्यासाठी दबाव आणला आहे. इराक स्वतःची भूमी प्रॉक्सी वार म्हणजे दुसऱ्या देशाच्या छुप्या युद्धाचे मैदान बनण्यापासून वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. या पुढचा मुद्दा आहे की या परिस्थितीचा जगावर काय परिणाम होईल. या प्रादेशिक संघर्षामुळे संपूर्ण जगाला आर्थिक आणि धोरणात्मक फटका बसत आहे. पहिला मुद्दा आहे की जागतिक ऊर्जा संकट आणि महागाई वाढते आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा मार्ग बंद झाल्यामुळे जागतिक बाजारात खनिज तेल, त्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो, आणि नैसर्गिक वायूचा म्हणजे नॅचरल गॅस पुरवठा मोठ्या प्रमाणात खंडित झाला आहे. हा जागतिक इतिहासातील सर्वात मोठा तेल पुरवठा विस्कळीत होण्याचा काळ मानला जातो. यामुळे जगभरात इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई वाढली आहे. जागतिक व्यापार आणि विमान वाहतुकीवर सुद्धा त्याचा मोठा वाईट परिणाम झाला आहे. जागतिक व्यापार आणि विमान वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली असून मध्यपूर्वेतील युद्धाच्या धोक्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना आपले मार्ग बदलावे लागले आहेत. सागरी वाहतूक विस्कळीत झाल्याने आशिया आणि युरोप दरम्यानच्या माल वाहतुकीचा खर्च आणि वेळ दोन्ही वाढले आहेत. शेअर बाजारामध्ये आर्थिक अस्थिरता निर्माण झालेली आहे. जागतिक वित्तीय बाजारपेठ आणि विविध देशांचे शेअर बाजार या तणावामुळे अत्यंत अस्थिर झाले आहे.
सोन्याचे दर आणि सुरक्षित गुंतवणूक पर्यायाकडे गुंतवणुकीदाराचा ओढा वाढला आहे. ध्रुवीकरणाचा जर विचार केला तर या वादामुळे जगाचे दोन गट पडत आहेत. अमेरिका, इस्रायल आणि पाश्चिमात्य देश एका बाजूला आहेत, तर दुसरीकडे चीन आणि रशिया हे देश इराणला पूर्णपणे कोसळण्यापासून वाचवण्यासाठी पडद्यामागून आर्थिक व राजनैतिक मदत करत आहेत. जसे की कॅस्पियन समुद्र व इतर जमिनीवरील मार्गाचा वापर करून इराणचा व्यापार सुरू ठेवलेला आहे. पहिल्या मुद्द्याचा विचार करता थोडक्यात सांगायचं झालं तर मध्य पूर्वेतील हा संघर्ष आता केवळ 3 देशापुरता मर्यादित राहिलेला नाही. जर अमेरिका आणि इराणमधील युद्धविरामाची चर्चा यशस्वी झाली नाही आणि तेलाचा मार्ग खुला झाला नाही तर येणाऱ्या काळात जगाला आणखी मोठ्या आर्थिक मंदीचा सामना करावा लागेल. याच उत्तराला संपवत असताना ताईंनी पुढेही असं विचारलं होतं की या सगळ्या गोष्टीचा भारतीयांनी भावी काळासाठी काय विचार करावा किंवा त्यासाठी काय करावं. इराण, इराक आणि अमेरिका यांच्यातील या भीषण संघर्षामुळे विशेषतः मार्च 2026मध्ये इराणने स्ट्रेट ऑफ हार्मुझ बंद केल्यामुळे भारतासमोर ऊर्जा आणि आर्थिक स्थैर्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. भारत आपल्या गरजेच्या सुमारे 85% खनिज तेल आणि 90% LPG याच भागातून आयात करतो. या संकटामुळे भारतात निर्माण झालेली परिस्थिती पाहता भारतीय नागरिक म्हणजेच सर्वसामान्य जनता आणि भारत सरकार यांनी भावी काळासाठी पुढील प्रमाणे पावलं उचलणं अत्यंत आवश्यक आहे. एकतर भारतीय नागरिकांनी काय करावं असं जर विचारलं तर त्यासाठी जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या महागाई आणि इंधनाच्या टंचाईचा सामना करण्यासाठी नागरिकांनी आपल्या दैनंदिन सवयीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. इंधनाचा मर्यादित व सुज्ञ वापर करणं अपेक्षित आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जसे बसेस, मेट्रो, ट्रेन्स किंवा कार पुलिंगचा वापर वाढवणं आवश्यक आहे. दुसरा मुद्दा येतो तो ऊर्जा बचतीचा. घरात आणि कामाच्या ठिकाणी वीज व गॅसचा वापर जपून करावा. सरकारनेही अलीकडेच हॉटेल व्यावसायिकांना पर्यायी इंधन वापरण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे घरगुती पातळीवरही ऊर्जेचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे. वर्क फ्रॉम होमचा अवलंब केल्यामुळे सुद्धा काही प्रमाणात फरक पडू शकेल. IT आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्या व कर्मचाऱ्यांनी इंधन बचतीसाठी आणि वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी शक्य तितके दिवस वर्क फ्रॉम होम किंवा हायब्रिड मॉडेलचा स्वीकार करणं आवश्यक आहे. आर्थिक शिस्त आणि गुंतवणुकीचा विचार करता जागतिक शेअर बाजारातील अस्थिरता पाहता सध्याच्या काळात विचारपूर्वक गुंतवणूक करावी. अनावश्यक खर्च टाळून आणीबाणीच्या काळासाठी बचत वाढवावी. सोने किंवा सुरक्षित सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते. मंडळी, भारत सरकारने काय करावं याबद्दलही पुढचा विचार आपण ऐकून घेणं आवश्यक आहे. या संकटातून देशाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आणि भविष्यात असे धक्के सहन करण्यासाठी सरकारने दीर्घकालीन धोरणे आखणे गरजेचं आहे. त्यातलं पहिलं आहे ऊर्जा सुरक्षेचे बळकटीकरण. धोरणात्मक तेलसाठा वाढवणे. भारताने आपल्या भूमिगत तेलसाठ्याची क्षमता तातडीने वाढवली पाहिजे, जेणेकरून भविष्यात पुरवठा पूर्ण बंद झाला तरी देश काही महिने अखंड चालू राहील. त्यासोबतच पर्यायी आयात मार्ग शोधणे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या एकाच मार्गावरील अवलंबित्व कमी करून रशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकन देशामधून तेल आयात करण्याचे मार्ग अधिक भक्कम केले पाहिजेत. शिवाय अपारंपरिक ऊर्जेकडे जलद संक्रमण करणं आवश्यक आहे. हरित हायड्रोजन आणि सौर ऊर्जा हा संघर्ष भारतासाठी एक धोक्याची घंटा आहे. भारताने ग्रीन हायड्रोजन, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेमधील आपल्या गुंतवणुकीचा वेग दुप्पट केला पाहिजे, जेणेकरून खनिज तेलावरील परकीय अवलंबित्व कायमचे संपवता येईल. म्हणूनच भारताने या 2-3 देशाचा संघर्ष बघता तयार असणं अपेक्षित आहे. पुढचा मुद्दा इलेक्ट्रिक वाहनांना गती देणे. देशांतर्गत वाहतूक व्यवस्थेचे वेगाने इलेक्ट्रिफिकेशन करणे हाच यावर कायमस्वरूपी तोडगा आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की राजनैतिक समतोलाने स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी. तटस्थ आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण घेऊन भारताने कोणत्याही एका लष्करी गटात अमेरिका किंवा इराण, रशिया अशा सामील न होता आपले स्वतंत्र स्थान टिकवून ठेवले पाहिजे. त्यासोबतच गल्फ देशामधील भारतीयांचे रक्षणसुद्धा करणं अपेक्षित आहे. आखाती देशातील सुमारे 90 लाख भारतीय राहतात, जे भारताला अब्जावधी डॉलर्सचं परकीय चलन पाठवतात. युद्धामुळे तिथून अनेक भारतीय परतत आहेत.
त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि पुनर्वसनासाठी सरकारने विशेष आराखडा तयार ठेवला पाहिजे. मंडळी, याचा निष्कर्ष असा आहे की मध्यपूर्वेतील हे संकट भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी परीक्षा आहे. परंतु जर आपण सर्वांनी मिळून इंधनाची बचत केली आणि सरकारने अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य दिले तर भारत या संकटाचे रूपांतर एका आत्मनिर्भर संधीमध्ये करू शकतो. मंडळी, अशा पद्धतीनं आपण पाहिलं की 2-3 देशाचं सुरू असलेलं युद्ध, त्यांचा दावा आणि त्यासोबतच त्याचे जगावर होणारे विपरीत परिणाम आणि त्यासोबतच भारतीयांनी यातनं कसा धडा घेतला पाहिजे हे आपण ऐकलेलं आहे. मंडळी, मला तर वाटतं की जागतिक पातळीवर अनेक देशांनी ह्याचा धडा घेतला पाहिजे. भारतातल्या राजकीय व्यवस्थेनं, प्रशासनानं याबद्दलची पूर्वतयारी केली पाहिजे आणि तुम्ही आम्हीसुद्धा आपल्या जीवनामध्ये वरील गोष्टीचा विचार करून आता आपली आर्थिक परिस्थिती ढासळण्याच्या आधी अधिक चांगली राहील किंवा भावी काळामध्ये मजबूत ठेवता येईल या संदर्भातले सुद्धा आपण निर्णय घेणं अपेक्षित आहे. म्हणून कमीत कमी तेल वापरूया, नव्हे तेल बंद करूया, सौर ऊर्जेचा, पवन ऊर्जेचा, अपारंपरिक ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त करूया आणि विशेष करून वैयक्तिक वाहन घेण्यापेक्षा सार्वजनिक वाहनांचा वापर करणं अधिक चांगलं राहील. मंडळी, आजचा ताईंनी विचारलेला प्रश्न तुम्हाला कसा वाटला बघा. इराण, इराक आणि अमेरिका यांचे सध्याचे संबंध आणि त्याच्या जगावरचा परिणाम, शिवाय भारतीयांनी भावी काळात काय करावे या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं, यात आणखी कुठल्या गोष्टी ॲड होणं अपेक्षित आहेत? कृपया आपण संदेश बॉक्समध्ये काय बदल होणं अपेक्षित आहे ते यावर लिहावं, जेणेकरून आपल्या सर्व दर्शक श्रोत्यांना त्यांच्या भावी जीवनामध्ये स्वतःचं परकीयांवर असलेलं अवलंबित्व कमी करता येईल, किंबहुना आत्मनिर्भर होण्यासाठी एक चांगली संधी त्यांना मिळू शकेल. मंडळी, आतापर्यंतची चर्चा आपणाला कशी वाटली बघा. जे ॲड करायचं ते ॲड करा आणि विशेषतः तुमच्या दररोजच्या बघण्यामध्ये एक नवीन गोष्ट ॲड करा आणि ते म्हणजे सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. जेवढे काही 5-6 व्हिडिओ आहेत त्यातले निवडक व्हिडिओ बघा. जे आवडले त्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांसाठी सुद्धा शेअर करा. धन्यवाद.